गंगाखेडकडे जाणारा गव्हा तांदळाचा साठा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त। परभणी प्रतिनिधी रेशनचा माल काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करण्यासाठी नेला जात असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत उघडकीस आला आहे। परभणी गंगाखेड रोडवर सापळा रचून पोलिसांनी रेशनचा गहू आणि तांदूळ भरलेले वाहन जप्त केले असून या कारवाईत तब्बल 8,39,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। काय आहे प्रकरण? आज 28 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअपमधून क्रमांक MH22AN 6332 रेशनचा माल अवैधरित्या नेला जात आहे। या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी शिंगणापूर फाटा कॅनल जवळ परिसरात तत्काळ सापळा लावला। संशयित वाहन अडवून तपासणी केली असता त्यात रेशनचे 48 कट्टे गहू आणि 24 कट्टे तांदूळ मिळून आले। परवाना नसल्याने अटक। वाहन चालक विनायक लक्ष्मणराव चाफळे रा महातपुरी ता गंगाखेड याच्याकडे या मालाच्या वाहतुकीबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले। यानंतर पोलिसांनी पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी सदर माल व वाहन दैठणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाची मोठी कारवाई। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे 6 पोलीस निरीक्षक अशोक जायभाये यांच्या नेतृत्वात माणिक वाघ, सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, शरद सावंत, राम पोळ आणि बाळू सपकाळ या पोलीस पथकाचा महत्त्वाचा सहभाग होता। बातमी आवडल्यास नक्की शेअर करा। परभणी जिल्ह्याच्या ताज्या व विश्वसनीय घडामोडींसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। वेजा रामप्रसाद कंठाळे, जिल्हा प्रतिनिधी, परभणी।